नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 7 मोठे बदल झाले आहे. मित्रांनो, या योजनेमध्ये अविवाहित महिलांना लाभ असेल, जमिनीची अट, वयाची अट असेल, डोमेसाईल दाखला या सर्वांचे जे बदल झाले आहे, ते बदल नेमकं काय झाले आहेत, हे सर्व काही आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन माहिती तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो. तर इथे पहा पहिला बदल, सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. यामध्ये सुधारणा करण्यात येत असून आता दिनांक 31 ऑगस्ट 2024 लाभार्थी महिलांना अर्ज करण्यात येईल. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्याची आलेले लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दर महिन्याला ₹1,500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, या अगोदर जी अर्ज करण्याची मुदत होती ती 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत होती. तर आता यामध्ये बदल करून आता 2 महिन्यांनी वाढ करून त्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत झाली आहे. तर दुसरा बदल पहा, या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलाकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर त्याऐवजी ते रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला या 4 पैकी कोणतेही प्रमाणपत्र गृहीत धरण्यात येणार आहे. तर तुमच्याकडे या 4 पैकी कोणते एक असेल तरी चालेल, तुम्ही देऊ शकता. तुमच्याकडे जन्मदाखला नसेल तर रेशन कार्ड द्या. ते नसेल तर मतदान ओळखपत्र तुम्ही देऊ शकता. तर तिसरा बदल पहा, सदर योजनेतून 5 एकर शेती अट वगळता आली आहे. तर मित्रांनो, आता तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. तर चौथा बदल पहा, सदर योजनेत लाभार्थी महिलांच्या वयोगट 21 ते 60 वर्षाऐवजी आता ते 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे. तर या अगोदर महिलांचं वयोगट 21 ते 60 वर्ष होते. तर यामध्ये बदल करून आता 21 ते 65 वर्षे केली आहे. पाचवा बदल पहा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याचा पतीचे जन्मदाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र गृहीत धरण्यात येईल. तर सहावा बदल पहा, 2.5 लाख उत्पन्न उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रापासून सूट देण्यात येणार आहे. जर तुम्ही उत्पन्न 2.5 लाखाचा पेक्षा जास्त भरलं असेल तर त्याकरिता आता तुमच्याकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. सातवा बदल पहा, सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. जर तुमच्या कुटुंबामध्ये अविवाहित महिला असेल आणि ती 21 वर्षाची झाली असेल तर तिलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तर हे 7 सर्व महत्त्वपूर्ण बदल होते. तर हा व्हिडिओ सर्व मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच माहिती तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार आहे. धन्यवाद.